मेंदूवडे हा एक असा पदार्थ आहे की जो लहानापासून तर मोठ्यापर्यंत अत्यंत आवडीने खाल्ला जातो. तांदळाचे व उडदाच्या डाळीचे मेंदूवडे आपण आपल्या घरी नेहमीच बनवत असतो. पण उपवासाचे मेंदूवडे तुम्ही याच्या आधी बनवले का? जर नाही बनवले असेल तर यावेळेस नक्की बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण उपवासाचे मेंदूवडे पाहूया. त्याच्यासाठी बघा लागणारं साहित्य आहे. इथे मी साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी, तसेच 3 आलू उकळून व त्याच्यावरचे साल काढून इथे घेतलेले आहे. तसेच भगर घेतलेली आहे. भगर मी पहिले स्वच्छ धुतलेली होती, नंतर त्याला वाळून इथे घेतलेली आहे. तसेच अर्धी वाटी इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. आता आपल्याला सर्वात आधी जे साबुदाणा आपण घेतलेला आहे त्या साबुदाण्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे जेव्हा आपण साबुदाण्याचं पीठ बनवतो तेव्हा आपल्याला एकदम बारीक असं नाही तर थोडंसं जाडसर पीठ इथे आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला भगरसुद्धा अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मी भगरसुद्धा छान अशी बारीक करून घेतली आणि त्याचं अशा प्रकारे पीठ करून घेतलेलं आहे. ते पीठसुद्धा आपण याच्यामध्ये काढून घेऊया. तसेच शेंगदाणेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. इथे मी कच्चे शेंगदाणे वापरत आहे, कारण आपण याचे मेंदूवडे बनवत आहोत आणि मेंदूवडे हे तळून घेणार आहोत, म्हणून इथे आपण कच्चे शेंगदाणे वापरणार आहोत. तसेच आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच ठेचा, तसंच 2 चम्मच इथे मी मीठ घालत आहे. आता हे सगळं अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच मी इथे मिक्स करून घेणार आहे. जेव्हा मी ठेचा व मीठ टाकलं तेव्हा हा व्हिडिओ थोडा बर्न झाला होता, त्याच्यामुळे तेवढा व्हिडिओ मी कट केलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे आलूसुद्धा किसून घ्यायचे आहे. आता आपण जे आलू आहे ते आपण छान असे उकडून घेतलेले आहे. आपण हाताने न फोडता अशा प्रकारे जर किसणीवर आपण त्याला किसून घेतले तर जे आलू आहे ते व्यवस्थित असे मॅश होतात. म्हणून आपण अशा प्रकारे त्याला किसून नंतर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णतः आलू या जे पीठ आहे या पिठामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी आता एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि नंतर आपल्याला याला मिक्स करायचं आहे. या पिठामध्ये पाणी घालून आपल्याला याचा एक प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार करताना इथे एकदम आसट नाही व एकदम घट्टही नाही, मध्यम असा गोळा तयार करायचा आहे आणि याला आपल्याला 15 मिनिटे याला अशा प्रकारे झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो साबुदाणा आहे किंवा जी भगर आहे ते छान अशी मुरल्या जाईल. म्हणून आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं अशा प्रकारे भिजत घालायचं आहे. तर एका साईडने आपण याच्यावर झाकण ठेवून याला वेगळं ठेवून देऊया. आता तोपर्यंत आपल्याला इथे 1 वाटी दही घ्यायचं आहे. 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि त्या दह्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे, तसंच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल छान असं कळकळीत गरम करून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये थोडी जिरं घालायचं आहे, थोडा कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडा हिरवा असा ठेचा घालायचा आहे. मी इथे ठेचा घालत आहे, तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा अशी चिरून घालू शकता. अशा प्रकारे हा जो तडका आहे तो आपल्याला छान असा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आणि नंतर या दह्यामध्ये काढून घ्यायचं आहे. कारण की आपण जे मेंदूवडे बनवत आहोत त्याच्यासोबत आपण छान असं हे फोडणीचं दही वापरणार आहोत किंवा त्याऐवजी आपण इथे चटणीसुद्धा वापरू शकतो. पण मी इथे आंबट गोड असं छान असं दही बनवून घेतलेलं आहे, कारण की जे आपण उपवासाचे मेंदूवडे बनवत आहोत त्याच्यासोबत असं आंबट गोड जे दही आहे ते खूपच चवीला चविष्ट लागतं. म्हणून इथे अशा प्रकारे आपल्याला दही बनवून घ्यायचं आहे. तिथे बघू शकता छान असं आपलं आंबट गोड दही तयार झालेलं आहे. आता हे दही आपण साईडने ठेवून देऊया आणि मेंदूवडे करायला घेऊया. तिथे बघू शकता जे आपलं सारण होतं ते सारण छान असं भिजलेलं आहे किंवा मुरलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कडकडीत असं तेल घालायचं, जेणेकरून आपले जे मेंदूवडे आहे ते कडक व्हायला नको, थोडेफार असे नरम पाहिजे. एकदम कडक नको, एकदम नरमही नाही, मध्यम असे कुरकुरीत असे झाले पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं कडकडीत तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याला छान असं चुरून घ्यायचं. हे जे मेंदूवड्याचं सारण आहे ते छान चुरून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. आता असं हाताला पाणी लावायचं आहे, थोडा छोटासा असा गोळा घ्यायचा आहे, त्याला अशा प्रकारे चापट करायचं आहे आणि मधोमध अशा प्रकारे बोटाने असं छिद्र करायचं आहे. आता हे अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः जे मेंदूवडे आहे ते करून घ्यायचे आहे. हे जे मेंदूवडे आहे ते खूप चवीला चविष्ट बनतात. आपल्या घरी साबुदाणा खिचडी आपण उपवासाला नेहमीच बनवतो, साबुदाणा वडे बनवतो किंवा आणखीन पदार्थ वेगवेगळे बनवत असतो. पण त्याऐवजी यावेळेस तुम्ही उपवासाचे अशा प्रकारचे मेंदूवडे नक्की करून पहा. तर इथे बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः जे मेंदूवडे आहे ते अशा प्रकारे करून घेतलेले आहे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहत आला असाल आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि साईडने असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करा. आणि अशा प्रकारे उपवासाचे मेंदूवडे तुम्ही याच्या आधी बनवले का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला
विसरू नका. आणि ते बघू शकता या प्रकारे आपण पूर्णतः जे मेंदूवडे आहे ते बनवून घेतलेले आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर मी इथे आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल गरम झालं की नाही ते चेक करून घेऊया. तर बघा थोडंसं असा गोळा मी याच्यामध्ये टाकून घेतला, तर तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मेंदूवडे तळू शकतो. तर मेंदूवडे तळताना तेल छान असं आपल्याला कडकडीत गरम हवं आहे. जेव्हा आपण मेंदूवडे टाकतो तेव्हा आपल्याला जो पॉवर आहे तो मोठा ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण पलटून घेतो तेव्हा मात्र आपल्याला मंद ठेवून आपल्याला हे मेंदूवडे तळून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता कडकडीत अशा तेलामध्ये मी मेंदूवडे अशा प्रकारे घालून घेतलेले आहे. आपल्याला एका साईडनेच आधी हे मेंदूवडे होऊ द्यायचे आहे. जर आपण लगेच याला परतवायला गेलो तर मेंदूवडे चिटकण्याची शक्यता असते किंवा तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला आधी हे मेंदूवडे 5 मिनटं अशा तेलामध्ये एका साईडने होऊ द्यायचे आहे. तिथे बघू शकता बऱ्यापैकी आपले मेंदूवडे झाले आहे. आता आपण चमच्याने थोडंसं चेक करून पाहूया की मेंदूवडे कढईपासून वेगळे झाले का. जर कढईपासून वेगळे झाले असेल तर आपल्याला ते परतायला बरं होतं. तर इथे बघू शकता आता मी झाऱ्याने याला परतवून पाहते. झाऱ्याने जेव्हा मी याला परतवले तेव्हा ते कढईपासून वेगळे झाले होते. म्हणजेच आपले जे मेंदूवडे आहेत ते एका साईडने छान असे तयार आहे. आता याला छान असे परतवून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवर याला होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपले जे ते आतमधून सुद्धा छान असे शिजले जातील, बिलकुलच कच्चे राहणार नाही. म्हणून आपल्याला ते मध्यम आचेवर असे तळून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता आपले जे मेंदूवडे आहे ते छान असे तळून झालेले आहे. आता आपण याला काढून सुद्धा घेऊया. आचेवर तळल्या कारणाने मेंदूवडे छान असे तळले जातात. आता आपण जे दुसरे मेंदूवडे आहे ते सुद्धा या तेलामध्ये घालून घेऊया. ज्याप्रमाणे आपण आधीचे जे मेंदूवडे आहे ते तळून घेतले तसेच आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचे आहे. शिवरात्र अगदी जवळ आलेली आहे आणि शिवरात्रीनिमित्त आपण आपल्या घरी उपवासाचे छान छान असे पदार्थ बनवत असतो. एकादशीचा उपवास असू द्या, शिवरात्रीचा असू द्या किंवा आणखी कोणता निरंकाळाचा उपवास असले तर आपण दोन्ही टाईम छान छान असे उपवासाचे पदार्थ बनवत असतो. आणि शिवरात्र म्हटलं तर हा निरंकाळाचा उपवास आणि त्या दिवशी आपण छान असे उपवासाचे पदार्थ नक्कीच बनवतो. आणि म्हणूनच तुम्ही यावर्षी ही रेसिपी नक्की ट्राय करा. शिवरात्र विशेष मी माझ्या चॅनलवरती छान छान अशा उपवासाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे. जर तुम्ही पाहिल्या नसेल किंवा तुम्ही जर या चॅनलवरती आता पहिल्यांदा आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, त्या ज्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे त्या रेसिपी नक्की जाऊन पहा. त्या तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. तर इथे बघू शकता आपले जे उपवासाचे मेंदूवडे आहे ते तळून छान असे झालेले आहे. आता आपण हे मेंदूवडे काढून घेऊया. काही छोट्या मोठ्या ज्या टिप्स मी याच्यामध्ये सांगितल्या आहे, जसं की आपण जे मेंदूवड्याचं सारण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळकळीत असं तेल घालायचं आहे, ते सुद्धा नक्की घाला. कारण की काय होणार की जे हे मेंदूवडे आहे हे मेंदूवडे जर आपण तेल घातलं नाही तर ते कडक येण्याची शक्यता असते. आणि तेल घालताना एकदम जास्तही घालू नका, कारण की जास्त तेल तुम्ही याच्यामध्ये वापरलं तर मेंदूवडे तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते. तर इथे बघू शकता आपले छान असे मेंदूवडे बनून तयार आहे. अशा प्रकारचे मेंदूवडे तुम्ही घरी एकदा नक्की बनवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघा मी एक मेंदूवडा तोडून दाखवलेला आहे आणि मेंदूवडा बघू शकता किती असा क्रिस्पी झालेला आहे, तसाच खूप असा चवीला चविष्ट झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार. धन्यवाद.